रेड वेल्वेट केक करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप दूध, 1 कप पिठी साखर, अर्धा कप तेल, व्हॅनिला एसेन्स, 1.5 कप मैदा, 1 चमचा कोको पावडर, 1 चमचा बेकिंग पावडर, खायचा लाल रंग, अर्धा कप क्रीम चीज, 2 चमचे पिठी साखर, 1 कप हेवी व्हिपिंग क्रीम, पाव चमचा GMS पावडर. दुधात पिठी साखर, तेल, व्हॅनिला एसेन्स मिसळून घेत यात मैदा, कोको पावडर, बेकिंग पावडर चाळून घेत यात खाण्याचा रंग मिसळून घेत हे मिश्रण तयार करायचं. आता बटर पेपर लावलेल्या केक टिन मध्ये हे मिश्रण घालायचं आणि हा केक बेक करायचा. आता केक अशा प्रकारे काप देत वेगळा करायचा. आता क्रीम चीज, साखर एकत्र फेटून घेत आता व्हिप क्रीम फेटून घेत यात GMS पावडर आणि क्रीम चीजचं मिश्रण मिसळून घ्यायचं. आता केकवर अशा पद्धतीने क्रीम पसरून घेत गार्निश करायचं. झाला आपला रेड वेल्वेट केक तयार. यामध्ये घालूयात 1 कप पिठी साखर. आपली नेहमीची साखर घरी मिक्सरमध्ये दळून घेतलेली आहे. दळायची नसेल तर मग दुधामध्ये छान मेल्ट होईपर्यंत, विरघळेपर्यंत करून घ्या. पण मग त्या केसमध्ये तुम्ही 3 पाव कप साखर वापरा. अर्धा कपला थोडीशी जास्त, म्हणजे पाऊण कप. अर्धा कप तेल आणि व्हॅनिला. आता हे सगळे जिन्नस आधी मिक्स करूयात. तर हे मिश्रण व्यवस्थित एकजीव झालं की आता यामध्ये घालूयात सुके इन्ग्रेडियंट्स. त्यामध्ये आहे 1.5 कप मैदा, 1 कप आधी मी घातलेला आहे. मध्ये मी 1 चमचा कोको पावडर पण घालते, म्हणजे ते छान मिक्स होईल. आणि 1 चमचा बेकिंग पावडर आणि मग उरलेला अर्धा कप मैदा. आणि हे व्यवस्थित चाळून घेऊयात. आता हा मैदा छान चाळून झाला की यामध्ये मी घालते खायचा रंग लाल. हा मी तुम्हाला हवं तर लिक्विड फूड कलर वापरू शकता. हा जो ड्राय रंग येतो तोच मी इथे घातला आणि हे कंबाईन करूया. आता हे बॅटर बनवून तयार आहेत आणि छान दिसतंय. आता माझ्याकडे ते 6 इंचाचा बेकिंग ट्रे आहे जो मी लाईन अप केलेला आहे बटर पेपर लावून. त्यामध्ये हे बॅटर घालूयात. हे छान टॅप करूयात. यातले जे एअर बबल्स असतील ते निघून गेले पाहिजे. आणि अव्हन मध्ये मी बेक करते 180 डिग्री सेल्सिअसवर 5 मिनिट अव्हन प्रीहीट करायचा आणि 180 डिग्री सेल्सिअसवर बरोबर 40 मिनिटात हा केक बेक होतो. कुकरमध्ये पण करू शकता. 5 मिनिटं कुकर प्रीहीट करायचं, त्यावर एखादी जाळी स्टँड ठेवायचं, त्यावर हा डबा ठेवायचा, झाकण लावायचं. 35 ते 40 मिनिटात केक छान बेक होतो कुकरमध्ये देखील. इथे हा केक मी अव्हनमध्ये एक्झॅक्टली 40 मिनिटं बेक करून घेतलेला आहे आणि टूथपिक घालून आपण चेक केलं तर ही छान अशी क्लीन येते. याचा अर्थ केक आपला छान बेक झालाय. आता हा केक पूर्णपणे आपण थंड करून घेऊया. केक आता इथे पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे. तर याचे एजेस आपण लूज करूया. आणि ह्या काढूया एका डिश मध्ये. परफेक्ट. तुम्ही बघू शकाल छान असा स्पॉन्ज आलेला आहे आणि केकही भन्नाट दिसतोय. आता काय करूयात, आता काय करणार आहोत, हा आहे ना थोडासा वरनं क्रॅक केलेला आहे आणि थोडासा अनइव्हन झाला. आता हा वरचा आपण टॉपमोस्ट लेअर आहे किंवा पोर्शन आहे हा असा कट करून घेणार आहोत. हा नंतर आपल्याला हवा आहे गार्निशसाठी, सो हा वेस्ट नाही करत होत आपण. बघू शकाल परफेक्ट जो स्पॉन्ज म्हणतो ना तसा हा स्पॉन्ज आलेला आहे. आता आपण आहे ना या लेअरचे पण 2 लेअर असे कट करून घेतो. क्या बात आहे. या पद्धतीने आता हा जो वरचा पोर्शन आहे हा आहे ना असाच, एकतर मिक्सरला तुम्ही घालू शकता किंवा हा हातानेच असा चुरून ठेवूयात. हा आपल्याला गार्निशला यूज होणार आहे. हवं तर मिक्सरला लावा किंवा हवं तर असंच हाताने चुरून चुरून ठेवा. आता क्रीम बनवायला घेऊयात. तर इथे ना अर्धा कप मी क्रीम चीज घेतलेला आहे.
थोडंसं रूम टेम्परेचरवर राहिलं त्यामुळे असं सैल झालेलं आहे. पण एनिवेज यामध्ये आता आपण घालूयात 2 चमचे साखर, पिठी साखर मी घालते. तर इथे क्रीम चीज नसेल ना तर क्रीम चीज ऐवजी तुम्ही दही घ्या. दह्यातलं पूर्ण पाणी निथळून घ्या. म्हणजे अर्धा कप दही हवं असेल तर 1 कप दही घ्या. सुती कापडामध्ये घालून पूर्ण पाणी निथळून ते दही इथे तुम्ही वापरू शकता क्रीम चीज ऐवजी. आता हे छान फेटून घेऊयात. आता इथे मी घेतलेलं आहे 1 कप हेवी व्हिपिंग क्रीम, जे मी डीप फ्रीजर मधून काढून एक 5-10 मिनिटं रूम टेम्परेचरला ठेवून या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. याला छान असा पीक येईपर्यंत हे आपण बीट करून घेऊयात. आता इथे क्रीम छान व्हिप केलेलं आहे. आता या स्टेजला काय करायचं, या स्टेजला यामध्ये घालायचं. म्हणजे 1 कप जर क्रीम असेल तर अगदी पाव चमचा यामध्ये आपण घालतो किंवा चिमूटभर GMS पावडर. GMS पावडरमुळे काय होतं ना, त्या क्रीमला जो एकसंधपणा लागतो तो एकसंधपणा येतो आणि क्रीम जेव्हा आपण ॲक्च्युली केकवर अप्लाय करतो तेव्हा ते पसरत नाही इकडे तिकडे, छान असं दाटसर होतं. आता हे पुन्हा एकदा व्हिप करूयात. आता यामध्ये हे चीज क्रीम चीजचं जे मिश्रण आहे हे घालूयात. आणि हे मिक्स करूयात यामध्ये. आणि इथे आपलं क्रीम तयार आहे. तुम्ही बघू शकाल छान असं दाटसर क्रीम तयार आहे. आता काय करूयात, आता आपण केक बनवायला सुरू करूयात. तर मी घेते टर्न टेबल. टर्न टेबल वापरलाच पाहिजे असं काही नाही. हे जे क्रीम आपण बनवून घेतलं या क्रीमचा एक लेअर टाकून घ्यायचा आणि हा छान स्प्रेड करायचा. मस्त पहिला लेअर छानपैकी लावून झाला की हा जो कट करून घेतलेला लेअर आहे हा यावर ठेवूयात. आणि हा उलटी साईड वर ठेवायची. म्हणजे काय होतं ना, हा जो बेस आहे केकचा तो असा एकसारखा बसला जातो. आता हा बेस आपण छान सेट करून घेतला की पुन्हा क्रीम घ्यायचं आणि सगळ्या बाजूने आता आपण हा केक कोट करून घेणार आहोत. सो पहिले कमी क्रीम लावून घेते, याला म्हणतात क्रम्ब कोटिंग. आणि पहिला क्रम्ब कोट करून झाला की आणखी थोडंसं आता जास्त क्रीम घालून छान याला सगळीकडून कोट करून घेऊया. आणि अनइव्हन झाला तरी हरकत नाही, कारण आपण नंतर त्यावर तो जो आपण आधीचा केक ठेवला आहे तो कव्हर करून घेणार आहोत. त्यामुळे थोडंसं इकडे तिकडे 19-20 झालं तरी काही हरकत नाही, ते पॅचेस कव्हर होणारच आहे. आणि हे छान असं एकसारखं करून झालं की हे जे आपण केकचा चुरा बनवून घेतला आहे हा चुरा आहे ना असा साईडने लावून घ्यायचा केकला. या चुऱ्याऐवजी तुमच्याकडे जर स्प्रिंकलर्स वगैरे असतील ते जरी लावले तरी चालते. आता हे छान असं कोट करून झालं साईड्स की पायपिंग बॅग घ्यायची. दुधाची पिशवी घेतली तरी काही हरकत नाही. आणि हे जस्ट त्याला आहे ना डिझाईन करून घेऊयात. नोझल असेल नोझल वापरलं तरी चालेल. आणि हे छान पायपिंग करून झालं की थोडासा अजून क्रम जो उरलेला आहे त्याच्या मध्यात मी घालून घेते. तर एक सर्कल करते. तुम्हाला काही लिहायचं असेल लिहिलं तरी चालेल यावर. आणि रेड कलरचे स्प्रिंकलर्स आहेत म्हणून मी फक्त यावर असे ठेवते आहे. नाही ठेवलं काहीच हरकत नाही. हे नसेल तर लाल जेम्सच्या गोळ्या जरी लावल्यात ना तरी छान दिसेल. येस. आणि इथे आपला हा परफेक्ट असा सोप्यातला सोप्पा क्रीम चीज केक बनवून तयार आहे. हा फ्रीजमध्ये ठेवू शकता. फ्रीजमध्ये छान टिकतो 2 ते 3 दिवस.